नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. PWD लेबर सप्लाय सोसायटीच्या कामगारांक करात कन्फर्म. दिगंबर कामत आणि चीफ इंजिनियराक सांगून जाले जाम. निदान येता त्या अधिवेशनात जाग्यार घालात प्रश्न, नाजाल्यार उबे रावतले नवे आंदोलन. इंटकची सरकाराक शिटकावणी. फकत 3 दिसांनी गोठला येतले येता ते विधानसभा अधिवेशन. 59 खात्यांच्या प्रश्नांक सत्ताधारी कशे आणि कितें दितले जापो. बीजेपी खतरे में. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावाची तीख रिएक्शन. कोरगांव मायणाकार पियेतात बुरशें उदक. लोकांची भलायकेचेर परिणाम दियत चांदेल प्रकल्पाचें उदक. आयकना जाल्यार उदका विभागाचेर धडक मोर्चा. तिडकल्ल्या बायलांची शिटकावणी. आणि आता खबरो विस्तारान. PWDच्या लेबर सप्लाय सोसायटींतल्या सुमार 2700 कामगारांक कन्फर्म करात. ह्या कामगारांचो प्रश्न येता त्या विधानसभे अधिवेशनात जाग्यार घातलो ना जाल्यार खर आंदोलन करतले. INTUC म्हटल्यार इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसीन सरकाराक इशारो दिला. बिरेस्तारा पणजे आझाद मैदानार इंटकच्या बॅनरा खाला सगळे कामगार एकठांय येयल्ले. इंटक फेडरेशनाचो अध्यक्ष ॲडव्होकेट अजय प्रभुगांवकारान सांगले, PWD मिनिस्टर दिगंबर कामत आणि चीफ इंजिनियराक निवेदन दिवन 3 म्हयने उलगले. कसलीच जाप मेळ्ळी ना. जुलय सोंपत येयलो. आता हो प्रश्न जाग्यार घातलो ना जाल्यार आंदोलन आनीक खर करतले. ॲडव्होकेट अजय प्रभुगांवकारान सांगला. आज PWD लेबर सप्लाय सोसायटी तांकां इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसान फूल फ्लॅज सपोर्ट केला. ते परत एकदा एक आपले व्यथा घेवन हांगा येयल्ले आसा आझाद मैदानाचेर. खरें म्हणजे 27 एप्रिलाक आमी एक मेमोरेंडम दिल्लो प्रिंसिपल चीफ इंजिनियर आनी आमचो ऑनरेबल PWD मिनिस्टर ते दिगंबर कामत तांकां सविस्तर म्हायती दिल्ली की कशे हांचे प्रॉब्लेम्स जातात. हे जे कामगार PWD लेबर सप्लाय सोसायटीन आसा तांचे कितें इश्यूज आसात आनी इश्यूजूच सांगू ना ते कशे रिजॉल्व करपाक जाय विदीन द फ्रेमवर्क ऑफ लॉ. हे सगळें तांकां आमी दिल्लेले आनी आमकां एश्युरन्स दिल्लें की इमिजिएटली आमी लिगल लॉ डिपार्टमेंट आसा पळय तांकां ते धाडून तांचो कितें तो ओपिनियन घेवन आमकां कळयता म्हणून. सो इन दॅट कंटेक्स्ट ऑलमोस्ट आमी एप्रील मे म्हयनो वाट पळयलो. मे म्हयन्यान आमी हांगासर एक दीस प्रोटेस्टूय केलो कळ्ळें न्ही. की प्रोटेस्ट आशिल्लो की सरकाराक जाग दिवपा खातीर की इतलीं वर्सां हे जे कामगार आसा तांकां आतां तरी तुमी न्याय दियात म्हणून आमी 1 मे हांगा ह्याच जाग्याचेर एक फूल डे प्रोटेस्ट केल्लो. आमकां अपेक्षा आसलेली की मेच्या एंड पर्यंत आमकां सरकार कितें ना कितें रिवर्ट करतलो. तरी आसतना सगळ्या लोकांनी, सगळ्या भुरग्यांनी, सगळ्या कामगारांनी पाश्यात काडले, पेशन्स दवरले. कित्याक सगळ्यांक दिसतालें की सरकार आमच्या बद्दल विचार करतलो. कित्याक सगळीं आमची गोंयचे लोक, गोंयची भुरगीं, जवळ जवळ गोंयांत ऑलमोस्ट 2700 अशे लोक आसात. तांचो इश्यू आसा. सो एक अपेक्षा आशिल्ली की सरकार आयज ना फाल्यां मे एंड पर्यंत आमकां रिवर्ट करतले. बट शॉकिंगली जून फर्स्ट वीक जालो तरी आमकां कांयच रिवर्ट केलो ना. म्हणून आमी वॉलंटरीली आमी PWD डिपार्टमेंटान गेले आनी डायरेक्टराक मेळ्ळे वचून आनी ताका आमी स्वताहून विचारलें की कितें आतां स्टेटस कितें आमचो मेमोरेंडमाचो. तुमी जो आमकां एश्युरन्स दिल्लो ताचो आतां स्टेटस कितें आसा. सो आमकां कळयलें गेलें की CMाचो अजून मिटींग जावपाची आसा टू टेक अ फायनल कॉल. बट वी आर पॉझिटीव. म्हणून त्यांनी आमी जेन्ना PWD डिपार्टमेंटान गेल्ले आमी मिडिया भावाकूय सांगिल्लें की रिस्पॉन्स इज पॉझिटीव आनी पॉझिटीव वेन सरकार फुडें वता. सो आमकां दिसलें की एश्युरन्स दिला आनी जेन्ना आमकां डिपार्टमेंटाच्यान कळयलें वयता की सकारात्मक रित्या आमचे जो विशय आसा तो हाताळो वयता म्हणून सो आमी पाश्यात काडून ओगी आशिल्ले. सो तशें आमी आमच्या कामगार भावाकूय कन्वे केल्लें की बेश्टोच बोवाळ करया नाका, सरकाराक थोडो टायम दिवया. सो जून म्हयनो आमी फूल वाट पयली. जून म्हयनो तरी आमकां रिवर्ट कांय ना. अजून आमच्या मेमोरेंडमाक रिप्लाय ना. एकाय कामगाराक अजून रिप्लाय धाडलेलो ना. सो आतां जुलय सोंपपाक पावलो. सो आतां आमकां दिसता इनाफ इज इनाफ. म्हणजे ऑलमोस्ट आमच्या गोंयच्या भुरग्यांक जे सरकारा खातीर काम करता, जेका डिस्क्रिमिनेट केलें वयता सरकारी डिपार्टमेंटान, तेंची व्यथा सॉल्व करपाक जर सरकाराक आनी कितलो टायम जाय. अजून आमकां रिवर्ट येना. CM अजून थंय लक्षय दिना. कित्याक मिटींग केन्ना जातली. जूनच्या फर्स्ट विकाक मिटींग जातली म्हटलेली आमी. आतां जुलय लास्ट वीक आयलो तरी अजून मिटींग जाल्लेली ना. सो असो जर विशय जालो जाल्यार 2-3 म्हयन्यांनी ते आतां तशें 5 वर्सां अशेंच उलत उरतले. सो अशें जावपाक दिवपाचें ना. आमी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस खंबीरपणे
आमच्या ह्या गोंयच्या भुरग्यांच्या फाटल्यान आसतले आनी आमी आयच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमांच्यान सरकाराक शिटकावणी दिवंक सोदता की आतां ती असेंब्ली येता त्या असेंब्ली भितर ह्या कामगारांचो प्रश्न सॉल्व जावंक जाय. त्या दीस जेन्ना आमी पावर डिपार्टमेंटान मोर्चा व्हेलो मिटर रिडराचो अंडर द बॅनर ऑफ इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, आमकां नेक्स्ट डे दिसा सीएमान प्रेस कॉन्फरन्स दिली, कॅबिनेट घेतली आनी प्रेस कॉन्फरन्स दिली की आमी जे कॉन्ट्रॅक्टर भुरगे आसा तांकां आमी कन्फर्म करतले म्हणून. आमी थँक्यू म्हणटा सीएमाक. ते ज्या तरेन तुमी बाकीचे कॉन्ट्रॅक्ट वर्कराचो जो विशय हाताळा तसोच हो PWD लेबर सप्लाय सोसायटी हे जे कामगार आसा हे तेच काम करता. रेग्युलर एम्प्लॉई जे काम करता पळय डिपार्टमेंटांनी तशेंच हे लोकूय काम करता. म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर जावं, मल्टीटास्किंग स्टाफ जावं, आनी कसलो हेल्पर पोस्ट जावं, सगळ्या तरेचे बिलिंगाचें काम जावं, खंयच तें काम कमी पडना. अशें आसतना हांकां डिस्क्रिमिनेशन कित्याक? तांकांय रेग्युलर पे मेळपाक जाय, तांकांय रेग्युलर परमनंट एम्प्लॉईचो जो बेनिफिट्स आसा ते आमकां ह्या सगळ्या आमच्या कामगार भावांक मेळपाक जाय. म्हाका दिसता तेंचीय फॅमिली आसा, तांकां खंय ना खंय एक बरो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगपाचो एक हक्क आसा आनी तो मेळोवपा खातीर आमी तेंच्या वांगडा सतत आसतले. आनी आयच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमांच्यान हांव सरकाराक सांगूंक सोदतां की तुमची राजकारणां सायटीक दवरात आनी आतां तरी हो प्रश्न सोडयात. टेस्ट मॅच लेगीत 5 दीस खेळटात, पूण 59 डिपार्टमेंटाच्या प्रश्नांक हिशोब दिवपाक सरकारान फकत 3 दिसांचे असेंब्ली सेशन दवरलां. विरोधकांक लोकांचे प्रश्न मांडपाचे आसात, पूण सरकारान मनमानी चलयल्या. ह्या उतरांनी विरोधी पक्ष फुडारी युरी आल्यामान सरकाराचो फोग काडलो. पावसाळी विधानसभा अधिवेशन 31 ऑगस्ट 1 आणि 2 सप्टेंबर असे फकत 3 दीस चलतले. पहिले दिसा 23 डिपार्टमेंटां, दुसरे दिसा 22 आणि तिसरे दिसा 14 डिपार्टमेंटांक घेऊन विरोधक प्रश्न विचारपाचे आसात. ह्या प्रश्नांतल्यान सुटका करपाकच 3 दिसांत अधिवेशन गुटलावपाची युक्त सरकारान काडल्या. युरी म्हणटा, See, it is shocking, Dave, कि right now, bulletin number 273 of summoning of the Goa Legislative Assembly by the Honorable Governor, the 14th session of the 8th Legislative Assembly. आणि तीनू दिसाचे सेशन 31st, 1st आणि 2nd या सरकारान मर्डर ऑफ डेमोक्रेसी, curtailment of session, curtailment of democracy या सरकाराक आणि खास करून गव्हर्नराक आणि स्पीकराकूय आम्ही पत्र बरयल्लें की लास्ट सेशन वॉज curtailed. Several issues in the last 6 months, कितलेशे इशू गोंयांत आसा. खूब दूख जाता कित्याक जेन्ना एक ब्रूट मेजॉरिटी घेवन हो सरकार आज 33 आमदारां घेवन मुखार सरता आनी ऑपोजिशनाक एक चान्स इन अ हेल्दी डेमोक्रेसी, ऑपोजिशनाक चान्स मेळपाक जाय. दूख जाता ह्या 3 दिसाक. पयले दिसाक जोड 23 डिपार्टमेंट आमकां 3 स्टार्ड क्वेश्चन मेवता. सो वी हॅव टू क्वेश्चन 23 डिपार्टमेंट्स. दुसरे दिसाक 22 डिपार्टमेंट आणि तिसरे दिसाक 14 डिपार्टमेंट. हो सरकार जो ऑपोजिशनाक भिता हेणी प्रायव्हेट मेंबर्स डे जो फ्रायडेचो दीस आसा तोय कट केलो. ही हुकुमशाय, ही दादागिरी जी आज भारतीय जनता पार्टी उजा करता. बेसिकली 11 मिनिस्टर 27 आमदारांनी क्वेश्चन घालपाक जाय. 100 म्हयन्याचो हिसाब जो ज्या पद्दतीन हो सरकार तिजोरीचेर बुराक मारता, ज्या पद्दतीन आज हो सरकार सरकार लुटता, हांकां अकाउंटेबिलिटी नाका. हांकां फकत इव्हेंट मॅनेजमेंट सरकार हांकां फक्त पोस्ट फॅक्टो अप्रुवला घेवन लोकांले पयशे करप्शन करून आज लुटपाचो प्रयत्न चालू आसा. देर इज नो अकाउंटेबिलिटी. टेस्ट मॅचाक पासून 5 दीस आसता, पूण हो मुखेलमंत्री आनी हो बीजेपीचो सरकार 100 म्हयन्याचो हिसाब 3 दिसांनी करपाक सोदता. म्हणजे सारखे 2020 पासून फास्ट. आणि जे
कॉन्स्टिट्युशनल पोझिशनाचे हेड आहे हे रबर स्टॅम्प कशे आज गोंयांत आसता. एज लिडर ऑफ ऑपोजिशन आमी ऑपोजिशनाच्या आमदाराक एकठांय घेवन आमची रणनीती कितें आसपाक जाय हे आमी प्लॅन करतले. पूण दूख जाता ह्या सरकाराक टुडे एन असेंब्ली फॉर देम इज अ मियर फॉर्मॅलिटी, just a formality. It was reported on several newspapers in these days. Today also, I believe Lokmat got it that 3-day session. I did not react because nothing was in public domain. Today when I was in the office, I got this particular bulletin, number 270. And it is shocking. This shows कि और सरकार towards the end of the election season, towards the end of our tenure, it shows कि बीजेपी खतरे में है. सावर्डे मतदारसंघातल्या कस्ती गावातल्या लोकांनी प्रदूषण आणि हिवळाण मारपाक लागले अशें रजाव दीत गावातल्या जेनिफर लायव्ह स्टॉक पिगरी फार्मांक खर विरोध केला. पर्यावरणाचे नेम मोडल्यातूच त्याचबरोबर भलायकेचे परिणाम जातलो अशें रजाव दिला. कष्टीच्या लोकांनी सांगे हेल्थ सेंटर आणि पशुपालन खात्याक कागाळ केल्या. पंचायत वांगडे सयत अधिकाऱ्यांनी हो जागो येवन पळयलो. लोकांनी सांगले पिगरींतल्यान उदक थेट लागचे न्हंयेत वयता. न्हंयचें उदक पेड्ड्यार जालां. बुरश्या उदकाक लागून जळारां वाडून सिरियस दुयेंसां जावं येतात. भलायकेक धोको आसलेल्यान ह्या फार्माचेर योग्य ती कारवाय करात. आयज तुमी काली पंचायत मंडळ जे आसा कश्टी हांगसर कित्याक येयल्ले? आमी येवपाचें कारण म्हणल्यार पयर आमी हांगा येवन सगळें इन्स्पेक्शन केल्लें आनी पयल्या भितर ते सगळे तो डुकरांचो जो वेस्ट आहा तो सगळो तेणें असो ओपन सोडलेलो आहा आनी तो ओपन सोडलेल्या कारणान सगळ्या लोकांक कश्टी गांवच्या सामक्यो दुर्गंधी पसरलेल्यो आसा. लोक सामके बेजार जावन आसात आनी आमकां अशें कळ्ळें की आज तो खंय तरी इलिगल कंपाउंडाचें कन्स्ट्रक्शन करपाचो आहा म्हणून आमकां कळटकीर आमी ताका आतां पळोवपाक म्हणून येयल्ले इन्स्पेक्शन करपाक. आनी हांगा जे मामदार कलेक्टर हेचे जे कोण कन्सर्न आसा तेंच्यांनी हेचे अर्जंटली एक्शन घेवपाक जाय आनी गव्हर्मेंटानूय हेचे चड लक्ष घालपाची गरज आहा. कित्याक हांगा लोकांक फाल्यां कितें रोग बी कितें जावपाची शक्यता आसा तेन्ना हेचे लक्ष घालचें गव्हर्मेंटान. आमी एक टायमार समज चुकून खंय तरी ताका कितें एनओसी दिले आसतली पंचायतीन ना कळटा तेन्ना आमकां खंय तरी तेणें फसोवन पंचायतीक एनओसी घेतली. पूण आयज आमी तेजे फूल एगेन्स्ट आसा. आमकां ती एनओसी आमी ती रिवोक करपाक आमी लेटर केल्ले आसा. सगळे आमी केल्ले आसा. आमचे जे आमकां करपाक जाय तितले केल्ले आसा. तरी सुद्दां तो एक दादागिरी केल्ल्या भशेन करून ह्या कश्टी लोकांच्या सगळ्याक त्रास करता. हे तेजे आमी सन्न करपाचे आनी आमी फुल्ली पंचायत बॉडी आसा. आमी 7 पंच आसा. आमी लोकां बरोबर रावतले आनी हेजो सामको एक असो निषेध करतले की बंद जायसर आमी हांगा निषेध करतले. लोकांनी एका दिसाचो प्रोटेस्ट केलो तेन्ना मामलेदार कलेक्टरान येवन इन्स्पेक्शन केलें. चवथी आदीं विशय जाग्यार घालात अशें लोकांनी मागलां. तरीकय थंय बेकायदेशीर रितीन काम चल्लां तें पळोवन लोक खुबळ्ळा. सीएम सांगता नळा बदला बांयचें उदक वापरात. पूण फार्माक लागून लागच्यो बांयोय प्रदुशीत जाल्यात. देखून बांयचें उदक पिवपाक शकनात. सीएमान आतां गंभीरपणान हातूंत लक्ष घालचें लोकांनी मागला. हे पिगरीक लागून आमी पयर एक सगळे गांवच्या लोकांनी प्रोटेस्ट म्हणून एक दिसाचो प्रोटेस्ट केल्लो आनी जे ऑथॉरिटी काडून दाखयले आमदार येयल्लो कलेक्टर येयल्लो आनी तेणी थंय सिच्युएशन हांगा सगळें पळोवन गेल्लें आनी तेणी आमकां रोखडें सांगलें की आमच्या गांवच्या लोकांनी सांगलें की आमकां चतुर्थी पयलीं जावपाक जाय. जाल्यार आयज परत आमी हांगा येवन पळयलें जाल्यार हांगसर दुसरी कन्स्ट्रक्शन चालू आसा. जेन्ना हें सगळें लिपयपाचो तो प्रयत्न करता हें आमी गांवचे लोक ताका करपाक दिवचिना. तशेंच हें आयचें जें आसा हें लेटर आमी सगळे मामलेदार आमचे कलेक्टर सगळ्यांक दिवन येतले आनी हेजो सोल्युशन आमी बेगींतल्या बेगीन काडपाचो प्रयत्न करतलो. काल सीएमान एक स्टेटमेंट दिल्लो की तुम्ही घरांचे उदक वापरता ते नळाचे वापरच्या पेक्षा तुमची बांयो आसा तेजे यूज करा म्हणून. ते सगळे गाडी धुवपाक जावं आनी कितें यूज करता ते बांये उदक यूज करा म्हणून. आतां हे जे तेंगे डस्ट आसा तेंगे डुकरांचे ते सगळे न्हंयेन वयता आनी ते आमच्या बांयेन जिरवण जाता. ते उदक आमी कशें करून घरान यूज करपाचें? सीएम सर सांगता सगळे पण सीएम सराक हे गांवांनी जाता ते कांय खबर नासता. सो हेजेर मातशें लक्ष दिवन जावं खंय कितें फुडें हें काडपाचें सोल्युशन. आनी म्हजें घर हे पिगरीचे फक्त एक 200 ना 300 मीटर 200 मीटर लागीं आसा आनी म्हाका ह्या पिगरीचो भरपूर त्रास जाता.
घाणीन तर आमच्यान रावपा जायना. आनीक सांगपा म्हणल्यार ही सगळी हे पिगरीची सगळी वेस्ट आसता हे सगळी सबंद तेगे एरियेक उदक बीन सगळें कलेक्ट जाल्ले कडेन आसा. आनी ही सगळी ब्रिडींग प्लेस आसा. हे ब्रिडींग प्लेसाचेर हांगा कसली मलेरिया चिकनगुन्या डेंगूची कसली जळार जावन सगळो गांव सुद्दां काबार जावपाक शकता. आनी हे इतले आसतना आमी प्रोटेस्ट केलें. 1 वर्सा पयलीं आमी इन्फॉर्म केलें सगळ्यांक. जाल्यार सुद्दां ही NOC ती रिवोक करपाक मागली. जाल्यार सुद्दां तेणी तांकां कन्सर्न ऑथॉरिटी जी आसा हेल्थ जावं पोल्युशन कंट्रोल बोर्ड पोल्युशन कंट्रोल बोर्ड हेंच्यान सगळ्यांक तांकां क्लीन चीट दिल्ले कडेन आसा. म्हणटा ही कन्सर्न ऑथॉरिटी हांगा येवन कित्याक इन्स्पेक्शन करनात? हांगा येवन तेणी पळोवची न्ही. एक सादें कोणी उदक सोडलें जाल्यार तेचेर एक्शन जाता. आनी हे येदी व्हडली इतली उदक स्टोर जाता आसतना ती तेचेर कशी सुपरविजन करनात? आनी खंयच्याय कंपनी हांकां नाका वत. हांव एक नर्स आनी हांव काम करतालें. कोणालें उदक जर भायर व्हांवता बिवता जाल्यार आमी तेंचेर एक्शन घेतालीं. आतां ती कित्याक सुपरविजन करनात? म्हागे एकच रिक्वेस्ट आसा हे हेल्थ डिपार्टमेंटान पोल्युशन कंट्रोल बोर्डान हांगा येवन स्वता दोळ्यांनी पळोवचें आनी हेजेर कितें तो तोडगो बेगिनाच बेगीन काडचें. आनी हांगा जर कितें जर जालें फाल्यां सकाळीं कसलें दुयेंस जर येयलें कितें जालें डेंगू जालें मलेरिया जालें आमी हेल्था कडेन वचपानात. आमी हांगाच मरतलीं. कन्सर्न ऑथॉरिटी आनी एक डिमांड आसा. पुलिसांनी हांगसर एक पुलीस स्टेशनार पंचायत आतां रिक्वेस्ट लेटर धाडटले. पुलीस स्टेशना वयल्यान हांगसर एक कोणी डेप्युटी करपाचो अशें पंचायती रिक्वेस्ट आसतलें. पुलीस स्टेशना वयल्यान हांगसर कन्सर्न बीट गार्डात तेणें वच दवरपाची. हें कितें वेस्ट जाता तें कन्सर्न ऑथॉरिटीन आपल्यालो मनीस डेप्यूट करून हेजें इन्स्पेक्ट करपाचें अत्यंत गरजेचें आसा. आनी चड टायम घेनासतना आज सगळे ऑथॉरिटी लेटर पावतली. तेणी इमिजिएटली हेजे तरी कारवाय करना जाल्यार हेजी परिणाम तरी गांवाचेर कितें इफेक्ट जालो जाल्यार गांवाचे इफेक्ट जातलो. सगळी कारणीभूत आसतले कन्सर्न डिपार्टमेंट. हेका फुल्ल पाठिंबा आमदार आमकां करीता. कसलो सपोर्ट जाय तो आमदारा थ्रू मेळत आसा. आनी हें करपाक लिगल कितें प्रोसेस आसा त्या लिगल प्रोसेसान वतले. त्या ओनरा इतलीच एक शिटकावणी की तें तूं करता तें बरे भशेन करना. हांगसर तूं एक थोडो बंद कर थोडो टायम माग गांवचे वटेन आपूण तुमचे पांय पडटा आनी आपूण हें शिफ्ट करता. आपल्याक थोडो अल्टिमेटन टायम दिवचो. हें तरी तूं एक रिक्वेस्ट कर. तूं अशें दादागिरी करून गांवा फुडें हें करनाका. तूं एग्रीकल्चर करपा येयला तो एग्रीकल्चरच कर. अशें वायट गोश्टी हाडून गांवां एकमेका भितर कोपिसांव करनाकात. इतलें तुका ओनरा जिमी हेका आमचें रिक्वेस्ट आसा आनी पंचायती कडच्यान डायरेक्ट शिटकोवणी आसा. फाटले वर्सभर कोरगांव मायणाकारांक पिड्ड्यार आनी पचपचीत उदक मेळटा. नळ्यांतल्यान येवपी हें उदक पिवपाचे लायकीचें ना. शाळेंतलीं भुरगीं पिवपाक दिल्लें उदक आसा तशें परत घेवन येतात. कांय जाणांची भलायकी बिगाडल्या. उदकाचो प्रश्न सोडयलो ना जाल्यार उदका विभागाचे मोर्चा काडपाचो संकेत मायणाच्या उदक पिडेस्त बायलांनी दिला. हेल्थान उदकाची बेगोबेग चांचणी करपाक जाय. पाणी हाडून ते आमकां चान्स आसा खंयच ना. आमकां ती सोय करूंक ना न्हू. बांयची बी सोय करूंक ना. करता म्हणून सांगलें उदक गटार बांदता म्हणलं तो अजूनय ना. थंय कोण काय करता? आमकां ते बरें फ्रेश उदक जाय. आमकां शीत सुद्दां बरें लागना. शीत रांदता तें सुद्दां बरें लागना. आमी थंय घेतली कळशे घेवन कशी ना कशी येतली कळशे घेवन आनी तुमकां दाखयतले बाय हे उदक बाय पळया तुमी पिवन तुमी की कसलें उदक पितात आनी आमी कसलें उदक पितात. आमकां खारट उदक कितें तरी बरें सोडूकूच जाय न्हू उदक. बील बरें घेतात. बील थंय सोडटात. शीत रांदता तें बरें लागना. पचपचीत लागता पडटा. सांजेक उरना सकाळी रांदलेले. च्या बरी लागना. भुरगीं इस्कॉलान बोटार भरून व्हरता. आई पाणी बरें लागना म्हणटात पिवंक. पचपचीत पाणी म्हणटात. आनी फाटल्या दिसांनी आमी गेल्ली म्हणजे आतां जाले 2-4-5 म्हयने डिपार्टमेंटान गेल्ली उलोवपाक. कित्याक सांग आमकां बिलाक लागून प्रॉब्लेम जाता. बिल कंटिन्यू म्हयन्याच्या म्हयन्या येवंक जाय. ते आमकां 2-3 म्हयने कंटिन्यू म्हयन्याच्या म्हयन्या बिल येयला. आतां 4 म्हयने जाले बिलूच आमी बाबा खंय कामाक ना धंद्याक ना कित्याक एक ना. बरोबर बिल आमकां भरपाक जायना न्ही. तशें आमची पोसूच ना न्हू. तशें जॉबूय ना की एक बरोबर सगळो इतको पयसो लागीं करता आनी तेतून घालतले. तशें जावं शकना न्हू. म्हयन्याच्या म्हयन्या बिल दिवकूच जाय. कोरगांव पेडणेच्या मायणा वाड्यार नल से जल येता खरें पूण पचपचीत पिड्ड्यार पिवपाचे लायकीचें ना. उदक पिवपीच हें सांगतात. हें उदक पिवन भलायकी इबाडपाक लागले अशें तेंचें म्हणणें. मायणा वाड्यार सुमार 15 घरांतल्या नळांक पिड्ड्यार उदक येता. सरकारान हर घर नल से जलची तरतूद केल्या खरी पूण नळांतल्यान पचपचीत वा पिवपाक जावचें ना अशें उदक धाडटलें अशें आदींच सांगूंक नासलें. नितळ उदक हो दरेका नागरिकाचो हक्क.
ते खातीर तांकां याचना करपाची पाळी येवपाक नाका आसली. सिरियसनस लक्षात घेवन हेल्थ आनी PWDन ताबडतोब उदकाची इन्स्पेक्शन आनी चांचणी करची पडटली. हो विशय मनीसपणाची नदरेंतल्यान सोडोवचो पडटलो, नाजाल्यार उदका विभागाच्या ऑफिसार मोर्चाचो पर्याय आसाच. आमकां हे उदक असले येता तोंडान घेतल्या पचपचीत च्या घेवनच जेवण जेवनच ते कशें म्हणून ह्या करूचे. जाणटी मनशां आमकां उब्या रावंक शकती ना, ते कशें काय म्हणून हे पाणी उदीक पिवपाचे. आनी पिल्लं घेतलं जाल्यार तो घोट मारूं नजो. आनी ह्या उदकान आमी कशी वावराची आनी कशें काडची. एक तर जाणटी मनशां कितें करूचें सांग. आमकां कितें जालें जाल्यार कोण पळयतलो. कोण पळोवपी ना, दिवपी ना, घेवपी ना. आनी आमकां येवन डिपार्टमेंटांसून येवन नळाचें उदक पळोवचें आनी आमकां ह्या उदकाचो काय तो आमचो पडलो लावपाचो. हे उदक खंयचे पचपचीत येता, ते मानचे वेले येता काय आनीक खंयचे येता ते आमी काय नकळो. आमकां चानेलचें उदक ते उदक बरें आसलें ते आमकां उदक दिया. आमकां बील आतां म्हयना दिना हे 4 म्हयन्यांनी 5 म्हयन्यांनी बील दितात. युनिट वाडटा तशे पयशे वाडयतात आनी बील दितात. आमकां पोसूंक कोण ना. 2000 घेता ते आमकां पावता, सरकार दिता तो. ते पचपचीत च्या करता ती पचपचीत, पाणी पितात ते पचपचीत, खारट पचपचीत अशें लागता. भुरग्यांक शाळेन दिता बॉटल भरून, ती भुरगीं पियेनासतना घरा येतात, बरें लागना म्हणटात. जालें बाबा वरस जायत येयलें. आमच्या जिवाक हें पाणी पिवन बरें ना. ताळ्यार घोसो खसखसता, पांयांक वयटा, पोटान काय जाता. पाणी आनी आमकां घोळ येयल्ल्या भशेन जाता पिवन. पाणी पचपचीतूच लागता, खारट लागता. हें उदक आमकां मानशेचें दिता दिसता. खारट सोडटात, हें मायनानूच सोडटात. बाकी सगळे लोक बरें पितात. कोण सयर येता ते म्हणटा अशें कितें गे तुमचें उदक लागता पचपचीत म्हणटात. आमचे थंय बरें आहा उदक म्हणटा, गोड लागता, काय बरें लागता अशें उलयतात. ह्या उदकाक लागून आमकां खूब प्रॉब्लेम जाता. कित्याक सांग तें उदकूच पचकें येता. ती चावेक लागून प्रॉब्लेम आनी कितें आदन वतले आनी कितें जालें करतले जाल्यार प्रॉब्लेम जाता. ते आमकां पिवपाक सुद्दां बरें लागना. कितें सांग चाव जर अशी गेली आमकां कितें लूज मोशन कोणाक जाय, कोणाक आनी कितें जाय, कोणाक जोर येत, असलें उदक आमी पिवपाचें. आमकां असलें उदक नाका. आमी आतां कितें करतलीं, पयसर 8 दीस 15 दीस पळयतलीं आनी आमी डिपार्टमेंटान वयतलीं, कंप्लेंट करतली डिपार्टमेंटान. ते वयतलीं कळशे घेवन वयतलीं डिपार्टमेंटान आनी तांकां सांगतलीं हे तुमीच उदक घेवन पळया, हे कशें लागता, बरें लागता तुमकां कशें खारट लागता, हे तुमी पिवू शकता. आमी तर पिवू शकना, तुमी पिवू शकता जाल्यार तुमी पळया हे कशें कितें ते. अंधेरी रातों में सुनसान राहों पर म्हटल्यार वाळपय ते होंडा मार्गार एक पुलीस व्हॅन रस्त्या कुशीक दवरल्या. 20 दीस जावन गेले, आवय बापूय नासलेल्या वरी ती थंयच आसा. लोक चोरयेच्यो गाडयो, व्हिला, बॅटऱ्यो काडून अशे तरेन रानांनी सोडून दितात. हांगा खुद्द पुलिसांची व्हॅन बेवारशीगत पडून आसा. पुलीस खात्याक बशीची गरज ना, सरकारा कडेन चड बशी जाल्यात काय देंवचाराक सोडटात तशी बस चोरांक बी सोडून दिल्या. लोकांक प्रश्न पडला. पळयात दिनेश करपेचो स्पेशल रिपोर्ट. नमस्कार. आयज आमी वाळपय हांगा रेडेघाट हांगासर आसात. सद्या टायम जाल्लो आसा 10. तुमी पळयता म्हाज्या फाटल्यान एक बस आहात. फाल्यां कोणें म्हणूं नाका कमेंट करून ती गाडी थंय नासलीच म्हणून रातचो येयला हांगासर. रातचो येवपाचें कारण रेडेघाटीर की इतलेंच की रेडेघाटीर रेडेघाट ही वाळपय टू होंडा हांगासर मदीं लागता आनी थंयसर एक बी स्ट्रीट लायट म्हणटा ती ना. कितलीशींच वर्सां जालीं. थंयसर एक IRBची बस, जी IRBची बस जेन्ना स्टाफाक घेवन आपल्या जेन्ना लॉ अँड ऑर्डर जाता थंयसर स्पॉटाचेर वयतात तेन्ना ही बस तांकां जाय पडटा. ती बस हांगासर 15-20 दीस जाले ब्रेकडावन जावन आहा. हेका प्रॉब्लम कितें आसा जाल्यार तो आमकांय खबर ना. ह्या ड्रायव्हरान फुडें इन्फॉर्म केला काय ना तें आमकां कळपाक कठीण जालां. ह्या गाडयेक
टायर आहा न्यू ब्रँड आहा, तुमकां टायराची किंमत तर खबरच आसतली. बॅटरी आसा ती तुमकां आमी ह्या माध्यमाच्यान दाखोवपाचो प्रयत्न करतले. बॅटरीची बी किंमत आयच्या हितून 40-45 कितें तरी आसात. हांगा काळखाचो फायदो घेवन ह्या चोरांनी जर चोरून व्हेले जमात जाल्यार हे कोणाक घट धरतले? ड्रायव्हराक, ऑफिसराक आनी कोणाक ते कळपाकूच कठीण जाला. ही गाडी हांगासून केन्ना हालतली हेंय कळना. खरें म्हणजे पळोवंक गेलो जाल्यार ही गाडी हांगासून टो करून हांगासून आपल्या वर्कशॉपान व्हरपाक जाय आसली. कित्याक म्हटलें जाल्यार हेका टायर आसात, बॅटरी आसात, कोणें चोरून व्हेली जाल्यार ते करूंक ना, हांगासूरच आसा. डिपार्टमेंटाक हे खबर आसा काय ना तेंय खबर ना. म्हाका दिसता तर ह्या ड्रायव्हरान फुडें सांगूकूच ना म्हणून गाडी हांगासर पडून आहा. फायनली पुलिसाची गाडी न्हू, चोरून गेले जाल्यार हे चोराक कशें ना कशें तरी सोदतले, कित्याक आपल्या पदरचे पयशे वयतले न्हू. ह्या गाडयेक नंबर प्लेट म्हणटा ती ना, दिश्टीच पडना. ह्या माध्यमाच्यान तुमीच पळयात सारकी नंबर प्लेट दिसनात. हे ड्रायव्हराक हे दिश्टी पडना का कितें नंबर प्लेट, हो एक मोठो प्रश्न पडटा. जेन्ना ही गाडी रस्त्यार धांवता तेन्ना कोणाचे ट्रॅफिक पुलिसाचे न्हू RTOचे लक्ष पडना का कितें ह्या गाडयेचेर. आतां पळोवया ही गाडी केन्ना हांगासून हालता ती, वर्कशॉपान वयता काय PTSान वयता ती आमी वाट पळोवया. बरेच दीस बस तशीच रानान सोडून दिल्या ही तशी सादी गजाल न्हू. हे बसीचो गैरवापर जावं येता. व्हिलां बॅटऱ्यो चोरयेक वचूं येतात. मुळात पुलिसांक एके बसीचो उणाव जाणवला तरीकय कोणाक पडलेलेंच दिसना. आनीक एक गजाल मतींत घेवपा सारकी, वेवस्थीत नंबर प्लेट नासत जाल्यार सामान्य मनशाक पुलीस तालाव दितात. पुलिसांचे व्हॅनीचो नंबर वेवस्थीत दिसना, हेंकां कोण तालाव दितलो? काय पुलिसांक बेकायदेशीर गजाली माफ? डिपार्टमेंटान जाप दिवची पडटली. दक्षिण गोंयच्या दर्यादेगेर 3 नुस्तेमारी बोटी उलटल्या उपरांत ताचेर कारवाई करची अशी मागणी केली वता. पूण पारंपारीक नुस्तेमारी वर्सभर बोटी घेवन दर्यांत वचपाक मेळटा अशें केंद्राचो कायदो आसा. कारण नुस्तेमारी हो तांचो एकूच उदरनिर्वाह स्त्रोत आसा अशें नुस्तेकार पेले हांणी सांगलें. बाणावलेचो नुस्तेमार पेले सांगता, पारंपारीक नुस्तेमारी करप्यांक पावसांत कॅनूचे मजतीन नुस्तें मारपाक मेळटा, पूण दर्या खवदळटकच दर्यांत वचूं नाका अशें सांगतात. नुस्तेमारी वर्सयभर चलता. दर्या खवदळ्या उपरांत कोळवा, बाणावली, माजोड्डेच्या नुस्तेकारांच्यो व्हडयो बुडल्यो. बचाव पंगडांनी तांकां रेस्क्यू केले. तरीकय कोण नुस्तेमारी करपाक गेलो जाल्यार त्याचें लायसन्स कॅन्सल करूं नाकात. 2 म्हयने नुस्तेमारी बंद आशिल्ल्यान थळाव्या नुस्तेमारांक कितें तरी मजत करची, योग्य ती लुकसाण भरपाय दिवची अशें पेले मागता. आमचे गव्हर्मेंटाचो सेंट्रलाक रूल आहा 9.9 एसनी धाकटी व्हडी घेवन थ्रू आउट द इयर भायर वचपाक कायदो आहा. सो ते आशेन तेंगे मान्या येयलो आहा, ते मान्या गेले पयशे करपाक ते बाबडे लोक आपल्या गोंय जात ते भाशेन भायर वयताय. तेंगेले भायर वयता आसतना प्रॉब्लेम जालो ना, येता आसतना मोटर कोण ते वसाळी सांबाळून तांची बोट बुडली. हितून कांय इलिगल ना. जायते हांवें कॉमेंटाक चोयता, आमचे कोण थोडे गोंयकार आमचे खूब फिशरमॅनाक क्रिटिसायज करताय. ताका गव्हर्मेंटान फायन दिवची, तांची बोटीची लायसन्स काड करप, हे आमचे फिशरमॅनाक अशें करून मागपाची फावो ना. आमचे गोंयच्या लोकांक तेंचे पासत देवा कोळे मागचे. कित्याक एक बोट चलोवपाक माने काडपाक कितलो कास्तीक पडटा तो आमकां खबर आहा. आज आमचे नुस्त्याचेर तितलो पयसो ना म्हूण ट्रेडिशनल फिशरमॅनाचे भुरगे आख्खे वर्ल्डाक वचोन पोट भरतात. ताका लागून हे आमकां जळकांचे आंध्राचे माने घेवन येवपाक पडटा. ताका पयशेय धाड्यार ते आमचो 1,60,000 70,000 हान ते दुसरे गोंयक वयतात, केरला आदर गांवांत. सो हांव आमच्या गोंयच्या लोकां कडेन मागता, तुमी आमचे फिशरमॅन सोसायटीक सपोर्ट करचो, नॉट अशें करून फायन दिवचें. ही उतरां बरी न्ही, ही आमी क्रिस्तांव लोक. पूण इतले रफ दर्यो आसतना सुद्दां वचप पडे सारके दोयरो राफ ना. आज दोयरो राफ आहा आनी आमी गेल नाय. तुमचो हे जी आमची मेन बाणाल बीच थिंग सगल्यो बोट्यो आहाय, राफ आहले आमी वचनाय.
but out of 100 or 200 ट्रेडिशनल फिशरमॅन बोट्स जेन्ना तूं येता जाल्यार मोटर बंद पडल्यार बोट इरिये म्हूण टेस्को पडटा आनी तुगेली बोट बुडपाक शकता. आउट ऑफ 200 एक बोट 2 बोट बुडल्यार दिस इज अ एक्सिडेंट्स हॅपन एनीवेअर. Flight accident, car accident, everywhere is happening, but you don't have to do lot of big hangama. You have to pray for our boats and boat fishermen. That is how is the life. फटाफट 1 तरी 2 तरी 3 तरी घालून कोयर जाल्ली ते 3 दीस जाली माजोड्डा ताची बी बोट बाबडी हेचेर बुडली. काल येता आसतना बोट हिरे म्हणटाय ते भाशेन ताचोय बी मोटर बोट बुडलो आनी आमची कोलवाची बी मोटरूच कित्याक आमचो मोटर काली 9.9. इट्स नॉट बिग पावरफुल. That's the reason central government are giving us a special permit. We can go all around the year. ही दोळ्यांक खबर आसना तेका लागून ते लायसन्सा फायन मारी लायसन्स कार्ड कर म्हणून मागताय. हांव नको कित्याक मागता. आमी ट्रेडिशनल फिशरमॅन आमचे माय पायचे ताळेन आनी आमचे ट्रेडिशनल जाणटे फिशरमॅना कोडे आमी शिकल्यात आनी एवरी इयर आमी दोयरो बरो आसल्यारय वयतात आनी बोट कोणाच्यो बुडटात त्रास जातात ते इंजीन प्रॉब्लेम जावन बुडटात. जरी तर आमी हे दोयऱ्याक भिवन आमी नुस्त्याक मारूंक वचना जाल्यार आमचे सगळे ट्रेडिशनल फिशरमॅनाचे बायल भुरग्यांक कोण पोसतलो. म्हाका कळोन येयला ते भाशेन केरला आनी तो न्यू CM जालो तो विजय तलपती. होय विजय हो तो गांव होत रे बाबा. तामिळनाडू हे दोन्ही स्टेट्सां जेन्ना 2 म्हयने बेकार आसतात तेन्ना ते फिशरमॅनाक तेचो गव्हर्मेंट 2 म्हयन्याक पयशे दिता म्हणून आमी आयको येयला. ते भाशेन आमगे कांय गव्हर्मेंट आमकां पयशे दिना ते 2 म्हयन्याक. ते आमगे फिशरमॅन कोणाले शेतां कामां वयताय, कोणाले कितें बांदूंक वयताय, कोणाले झाड शिंवूंक वयताय, कोण तियात्रां नाचता, कोण माड पाळू वयता. ते भाशेन ते आपल्यागे बायल भुरग्यांक पोसताय कित्याक आज इस्कुला फी भासीन वचपाक फी आसताय. सो गव्हर्मेंट शूड लूक आफ्टर आवर फिशरमॅन फॉर दीस 2 months. पालक हेच जिणेंतले पयले गुरू. ह्या वंदनीय गुरूची सेवा आनी आज्ञापालन हे दर एक विद्यार्थ्याचे कर्तव्य, उद्देजक सद्गुरू धुमेन सांगलें. मनशाच्या जिणेत गुरुची सुवात भोव महत्वाची. भारतीय परंपरेत गुरु ईश्वरा समान मानला. दरेका मनशाच्या जिणेत त्याचो पयलो गुरु त्याचे पालकच असतात. देखून तेंचेविशीं आदर आणि मोग असप भोव गरजेचो अशें ताणें फुडें सांगलें. दिवाडे सेंट एलोयसियस हायस्कुलांत गुरुपुनव मनयली. त्या सुवाळ्यात सद्गुरू धुमे मुखेल सोयरो म्हणून उलयतालो. शाळेक ताणें 2 हार्मोनियम आणि तबला भेटयले. तुमकां तो श्लोक खबर आहा, गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे ह्या श्लोकान आमकां सांगलेले आहा की गुरु हे ब्रह्म आहा. ब्रह्म जे आमचे सृष्टीचे निर्मातक आहा, जे आमची सृष्टी तयार करता. विष्णू आहा जे आमकां ऑर्गनायज करता आमची सृष्टी. आणि महेश आहा देव ते आमचे रक्षण करता. म्हणजे गुरुचे स्थान खंयच्या लेवलाक दिल्ले आहा पळय ते तुमी पळया. म्हणजे हे गुरु आमचे सगळे पारण हाडटा, आमचे सगळे रक्षण करपी, आमकां मार्गदर्शन करपी हे असे गुरु आहात. आणि ते गुरु आमचे पहिले गुरुचे स्थान आमच्या आई वडिलांक वयता, पेरेंट्साक वयता. असे गुरुचे स्थान आमच्या आई वडिलांक वयता. तशें आमचे टिचर्सांक वयता. टिचर सेकंड गुरु आहा आमचे, जे सतत आमचे आई वडील आहा जे सतत आमकां मार्गदर्शन करता. आमी ल्हान आसता तेन्ना पासून ते आमच्या फाटल्यान आसता, आमची सदांच काळजी घेता.
आमचे बरें जावंक जाय म्हणून तेंचे सदांच विचार आसता. आमकां बरें शिस्त लावपाची तेंची हें चालू आसता. तशेंच आमचे स्कुलान गेले काय टिचर जे सदांच आमच्या फाटल्यान आसता. टिचर बरें आमकां गायडन्स दिता. तेंचे विचार टिचरी विचार आमकां ते सांगता. एक डिसिप्लीन दिता टीचर. शिस्त लावपाचे हे टीचर करता. शिस्त लावपाचे जे मोरल्स आमकां दिवंक जाय, आमकां डिसिप्लीन दिवंक जाय, हे टिचर्स आमचे करता. आनी हे टीचर हे म्हत्वाचे काम करता. आमच्या पेरंट्सा फाटल्यान तेंचोच योगदान खूब आसा. अशे हे टीचर आहा, हे सगळ्या टिचरा खातीर पयली एक जोरदार ताळयो मारा. आनी स्टुडंटाक सांगपाचें म्हटल्यार काय, स्टुडंटाक एक्चुअली टीचरचो मदीं मदीं डिफरन्सीस जाता आसतलो, पूण तसो डिफरन्स धरूं नाका. हांव रिक्वेस्ट करता की टीचर जे सांगता ते आमच्या बऱ्या खातीरच सांगता. आमचो भवितव्य बरो जावचो म्हणून तेंचो सदांच तेंचो विचार आसता. स्कुलाचें नांव वयर काडपाचे तेंचे विचार आसता. ते तुमी सदांच तेंचे गायडन्स घेया. ते सांगता ते आयका आनी सदांच आपले स्कुलाचें नांव वयर काडा. टिचरांचें नांव वयर काडा. केन्ना आमी सांगता की तुमकां टिचरी कोण ती टिचरीची याद काडूंक जाय. आमी व्हडले जाले म्हणून त्या टिचरींक आनी आई बाबा केन्ना विसरूंक जायना. त्यांच्या गायडन्साच्या अंडरूच आमी वयर फुडें सरलेले आसता. हे आमी सदांच लक्षांत दवरूंक जाय. गुरुपुनवे निमतान शिवोलेच्या स्वामी समर्थ मठात 20 फूट उंचायेची स्वामी समर्थाच्या मुर्तीचे उक्तावण जाले. ह्या निमतान ब्रह्मांड नायक हो लघुचित्रपटूय दाखयलो. स्वामी समर्थ मठाचो अध्यक्ष निलेश वेर्णेकरान लघुपटाची निर्मिती प्रक्रिया सांगली. अभिनेतो अक्षय मुदगेकाराकय ह्या निमतान आपयल्लो. कार्यावळीक दामू नायक, गणेश गांवकार हांणी हजेरी लायिल्ली. व महाराज सुद्धा आम्ही समर्थन संघटनेच्या वतीन त्याचा संस्थापक अध्यक्ष माझ्या वतीन आणि माझे सगळे मेंबर हे शिवोलेन आम्ही पहिली छत्रपती शिवाजी महाराज जो सर्कल आसा त्या सर्कलाक सुद्धा आम्ही नाव दिले आसा छत्रपती शिवाजी महाराज सर्कल. त्यानंतर एक बरे व्यक्ती जे समाजान सगळ्यांक पावणारे, सगळ्यांक धावणारे कैलासवासी डॉक्टर दत्ता नायक याचे सुद्धा आम्ही स्मारक उभारलेले आसा. आणि माझी एक इच्छा असली हे जे स्वामी समर्थ मठ जो आसा हो मठ सध्या मुशाल्या मिनी अक्कलकोट जाल्ले आसा. आणि ह्याच स्वरूपान आम्ही आज 21 फुटाचो स्वामी समर्थाचो पुतळो फाटल्यान अनावरण केल्ले आसा. या मठाची सुरुवात 2008 झाली. भाई केक सांगतालो. या मठाची सुरुवात 2008 झाली. आज 17 ते 18 वर्सां झाली. कसले कितें विघ्न येवले ना. लहानशे प्रतिमेन जसे मॅडमने तुमकां सगळे सांगलेले आसा, लहानशे प्रतिमेन सुरुवात झाली. आणि स्वामींचे उतर कितें आसले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसो आशीर्वाद आमकां लाभलो. आणि या स्वामी समर्थ मठाचे वटवृक्ष झाले. आज खूप म्हाका आनंद वाटता, कारण आमच्या फुड्यान अक्षय मुजवाडकर जे कलर्स टीव्हीत जे स्वामी समर्थ हो रोल केल्लो आसा. आणि त्यांच्यात म्हणजे आम्ही आयज त्याचो एक कार्यक्रम टीव्हीर पळयलो. त्याचो प्रोग्राम 2-3 पळयलो. तितून म्हाका सुद्धा एक इच्छा अशी झाली की हांव त्या वक्तार तिरुपती बालाजी गेलो. बालाजी गेल्यानंतर हांवें थंय केस काडले. आणि माझ्या बरोबर अनिल नागवेकर हे भाई असले आणि आमचे हेर माणूस वांगडा असले. त्यांच्यानी सांगले की तू स्वामी समर्थ असं दिसतं. त्याला थंयसून ह्या ब्रह्मांड नायक मूवीची सुरुवात झाली. इथे आज माझी या मठात गोव्यात येण्याची इथं दुसरी वेळ आहे. तर मला असं वाटतं पुढच्या वर्षी जेव्हा जर मला इथे परत बोलावलं तर तेव्हा मात्र मी नक्की थोडं जास्त बोलू शकेल कोकणी भाषेमध्ये. तोपर्यंत मी नक्की शिकण्याचा प्रयत्न करेन. आणि आज इतका छान दिवस आहे. आज गुरुपौर्णिमा. त्यामुळे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा इतक्या सुंदररित्या साजरी होणं हे फार आनंददायी तर माझ्याकरता. कारण 2 गोष्टी आहेत. गुरुपौर्णिमा साजरी होते माझ्याकरता स्वामींच्या मठामध्ये, आणि आज स्वामींच्या मूर्तीचं अनावरणही करता आलं. तर मला असं वाटतं की हा एक बुद्धसारखा योग आहे की यापेक्षा अजून छान पद्धतीने गुरुपौर्णिमा काय साजरी होऊ शकते. म्हणजे आज मला खरंच माझं ना बालपण आठवलं. कारण आमच्या घरामध्ये मी कायम सांगतो की माझी आणि स्वामींची ओळख ही माझ्या आजोबांमुळे आहे. कारण आमच्या घरात माझ्या जन्माच्या आधीपासून स्वामींचं करतात.
आणि माझे आजोबा हे नाडीतज्ञ होते बेसिकली. सो नाडीतज्ञ म्हणजे नाडी पाहून ते ज्योतिष सांगायचे. त्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची ये जा असायची. आणि मी अगदी लहान होतो तेव्हा आमच्याकडे गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 2 उत्सव म्हणजे अगदी आपण जर दिवाळी दसरा साजरा करतो त्याप्रमाणे आमच्या घरात साजरे व्हायचे. तर मला आठवतं आमच्या घरात एक स्वामींचा 2 मोठे फोटो होते. सो दिवसभर लोकांची ये जा असायची आणि स्वामींच्या फोटोला हार इतके हार असायचे की नंतर एका पॉईंटला मग चेहरा पण दिसायचा नाही. मग आम्ही तर 2 हार काढायचो, पुन्हा नवीन हार यायचे, पिढे लोकांचं येणं, आरती, आणि ते इतकं प्रसन्न वातावरण सगळं असायचं ना. सो आज पण मला अगदी तेच फिलिंग आलं आणि खूप वर्षानंतर आज पुन्हा एकदा माझी गुरुपौर्णिमा खूप छान पद्धतीने साजरी झाली असं मी म्हणतो. गुरुपौर्णिमेचं उत्सवाचे एक निमित्त आसा, पण त्या निमित्तान भितर मुर्ती कडेन एक तक मातशे 2 मिनटां दोळे भरून पळयले आणि मन समाधानान तृप्त जालें. जगान अनेक देवळां आसात, भारतांत तर खूब आसा, आणि त्या वेळाचेर आमी हे समाजातले जे बारीक लोक आसात हे आमी पाप बिरू. आमी सोमारा दामबाबा वतले, मंगळारा गणपतीक वतले, बुधवारा आनी खंयच्या देवाक वतले, ब्रेस्तारा साईबाबा वतले, दत्तगुरू वतले, शुक्रारा लक्ष्मी देवळान वतले, शेनवारा मारुती देवळान वतले, आयतारा नुस्त्या बाजारान. पण हे सगळें करतना ह्या देवांचे आमी दर्शन घेवन आशिर्वाद घेवन त्याच बरोबर उत्सव करीत करीत आमी काही संतांचे ज्या विभुतींनी ह्या धर्तीचेर जन्म घेतला, ह्या भुमीचेर जन्म घेतला, तांच्याय बी दर्शनान वता. साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ हे सगळे अवतार, पण हे अवतार आमकां एक मार्ग दाखोवपा खातीर आशिल्ले हे गुरू. आणि ह्या गुरूं कडेन वतना आमी एकच ध्यास घेवन वता, ते म्हटल्यार आमकां शेवटी जो 2 शब्द जाय न्ही ते 2च शब्द, सूख आणि समाधान. जगातल्या खंयच्याय घरांत तुमी वचात, तांचे तकलेर आटये आसतल्यो, कितें जाल्यार कितें तरी आसतलें. ते भुरग्यांचें शिक्षण आसतलें, नोकरी धंदो आसतलो, ताणी अर्थप्राप्ती आसतली, जाल्यार कितें तरी आसतलें. पण हे सगळें ह्या संवसाराच्या गाड्यान भितर रेटलेलो जो मनीस आसा तो शेवटी खंय वता, तो शेवटी देवळान वता. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.